नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एस-एस-सी अँड रेल्वे या एक्झाम चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर बघा, आजचा व्हिडिओ काय आहे हे तुम्हाला आपल्या पेजवरनं थंबनेलवरनं कळालाच असणार आहे ना. ब्लड ग्रुपचा आजचा आपला व्हिडिओ आहे. ब्लड ग्रुप काय आहे? आता कसं आहे ना की सगळ्यांमध्ये रक्त आहे, बरोबर? रक्त सगळ्यांमध्ये आहे, पण त्याचा ग्रुप कुठला आहे प्रत्येकाला ते माहिती नसतं. ठीक आहे, जे काही सायन्सच्या बॅकग्राऊंड मधले असतील त्यांना माहिती असेल, बट बाकी सगळ्यांनाच माहिती असतो आपला ब्लड ग्रुप असं नाही. मग आपल्याबद्दल आपल्याला माहिती हवी की नको? तर बघा, ब्लड ग्रुपचा व्हिडिओ करायला गेला तर खूप मोठा होणार आहे, तर आपण हा स्टेप बाय स्टेप घेणार. जसं आज आपण शिकणार आहोत की ब्लड ग्रुप काय आहे, ब्लड ग्रुपचा शोध कोणी लावला, ब्लड ग्रुपचे टाईप काय आहे, ब्लड ग्रुपमध्ये अँटीजन अँटीबॉडी काय असतं, हे सर्व बघून घ्यायचं असेल आणि हे तुम्हाला विचारलं जातं 100% है ना. हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात म्हणून आपण हे घेत आहोत. ओके, तर बघा, आता स्वतः आपल्याला पण कळायला पाहिजे की आपला ब्लड ग्रुप काय आहे, आपल्या रक्तामध्ये असलेला घटक काय आहे, है ना. तर रक्तगटाचा जो शोध लावला होता तर द ग्रेट कार्ल लँडस्टीनर. कार्ल लँडस्टीनर हे शास्त्रज्ञ होते. कोण होते? आता त्यांनी शोध लावलेला आहे. कार्ल काय सांगितलेलं आहे? लँडस्टीनर. आता हे काय आहे? शास्त्रज्ञ आहे. यांनी काय केलं? मग रक्तगटाचा शोध लावला. मग कधी लावला यांनी रक्तगटाचा शोध लावला? 1900 मध्ये. ठीक आहे, कार्ल लँडस्टीनर यांनी काय केलं? रक्तगटाचा शोध लावला 1900 मध्ये, बरोबर. ह्याच्यासाठी त्यांना 1930 मध्ये काय मिळाले? पारितोषिक मिळाले. ठीक आहे, याच्यावर प्रश्न येईल. पारितोषिक कधी मिळाले त्यांना? 1930 मध्ये यांना या शोधाबद्दल काय मिळाले? पारितोषिक मिळाले. पण आता कार्ल लँडस्टीनरनी काय केलं? जेव्हा ते रिसर्च करत होते, पर्टिक्युलर व्यक्तीवरच नाही तर ते अशा भरपूर लोकांवरती रिसर्च करत होते. रिसर्च करताना त्यांना एक गोष्ट लक्षात आली की आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये अँटीजन आणि अँटीबॉडी असतात. म्हणजे आपल्या रक्तामध्ये 2 घटक असतात. पण ह्या अँटीजनचा किंवा अँटीबॉडीचा आपल्या शरीराच्या इम्युनिटीशी काही संबंध नाहीये. सो मॅडम, ह्या अँटीजन अँटीबॉडी जे आहे ते आपल्या इम्युन सिस्टीमशी रिलेटेड आहे असं पहिले डोक्यातून काढून टाका. अँटीजन अँटीबॉडी आपल्या इम्युन सिस्टीमशी रिलेटेड आहेतच, पण ज्या रक्तामधील जे घटक आहे ते याच्याशी रिलेटेड येत नाही, बरोबर. पण आता काय आहे ते आपण इथे जाणूनच घेणार आहोत, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय सर्वांनी आणि व्हिडिओच्या लिंकला शेअर करायचंय. तुम्ही जर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितला तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडणार आहे, कारण तो परफेक्ट तुमच्या डोक्यात जाणार आहे, बरोबर. डोक्यातच गेला पाहिजे परफेक्ट, की नंतर रिव्हिजनही करायची गरज पडली नाही पाहिजे, है ना. मग जेव्हा त्यांनी काय केलं? रिसर्च केली. त्यांना काय वाटलं की काय काय याच्यामध्ये 2 घटक त्यांना सापडले. तर एकाचं नाव काय होतं? अँटीजन. एकाचं नाव होतं अँटीजन आणि दुसऱ्या घटकाचं नाव होतं अँटीबॉडी. काय होतं दुसऱ्याचं नाव? अँटीबॉडी होतं. ठीक आहे. मग आता हे अँटीजन अँटीबॉडी काय? मग त्यांनी काय बघितलं की एखाद्याच्या शरीरामध्ये, पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये समजा अँटीजन जर ए असेल, पहिले हे जाणून घ्या. अँटीजनला आपण म्हणतो प्रतिजैविक. काय म्हणतो? प्रतिजैविक. लक्षात राहील ना? लक्षात राहिलंच पाहिजे. अँटीजनला बोलतो प्रतिजैविक आणि अँटीबॉडीला बोलतो प्रतिद्रव्य. काय बोललं जातं? प्रतिद्रव्य. ठीक आहे, लक्षात राहील. मग त्यांनी रिसर्च केला तेव्हा त्यांना वाटलं की अँटीजन जर समजा एखाद्या व्यक्तीमध्ये ए आहे तर अँटीजन आणि अँटीबॉडी हे 2 एकमेकांचे एकदम कट्टर दुश्मन आहेत, हा, शत्रू आहेत. इतके शत्रू आहे की समजा अँटीजन जर ए असेल ना तर ती अँटीबॉडी ए कधीच असत नाही. जर ती ए असेल तर ती काय करेल? याला मारून टाकेल, किल करेल आणि मग मनुष्याचंच काय होईल? डेथ होईल. मग त्यांनी बघितलं जिथे अँटीजन ए आहे तिथे अँटीबॉडी बी असते. ठीक आहे, जिथे अँटीजन बी आहे तिथे अँटीबॉडी काय असेल? ए असेल, बरोबर. कारण ते इतके शत्रू आहे एकमेकांचे की अजिबातच त्यांना सेम सेम चालत नाही. ठीक आहे, अँटीबॉडी काय करतात? अँटीबॉडी जन्मालाच कशाला आलेली आहे? अँटीजनला मारायला, बरोबर. मग सेम टू सेम जर तिला इथे दिसलं तर ती लगेच त्याला किल करून टाकेल. म्हणून जिथे अँटीजन ए असतो तिथे अँटीबॉडी बी असतो, बरोबर. मग आता काय झालं? आता तुम्ही म्हणाल मॅडम, मग अँटीजन जर ए बी असेल तर काय करायचं? अँटीजन जर ए बी असेल तर अँटीबॉडी काय असेल? मग मग तर मनुष्य गेलाच. मग ए बी ब्लड ग्रुप वाले तर खूपच दिसतात, ते तर चांगले आहेत.
मग जिथे अँटीजन ए बी आहे तिथे काहीच अँटीबॉडी नसते. म्हणजे एवढी कट्टर दुश्मनी त्यांची, ती अँटीबॉडी बोलते की मी काहीच नाही करणार आता, ना ए ना बी, मला तोंडच नाही पाहायचंय. म्हणजे एवढी दुश्मनी आहे की जिथे अँटीजन ए बी आहे तिथे अँटीबॉडीज नाहीये, अजिबात नाही, काहीच नाहीये तिथे. मग जिथे अँटीजन, आता बघा, जिथे अँटीजन काहीच नाहीये, जिथे अँटीजन आलाच नाही, तो आता बोलला की मी इथे आल्यानंतर अँटीबॉडी येतच नाही, तर आता मी ए पण नाही पाठवणार आणि बी पण नाही पाठवणार, अँटीजनच नाहीये. मग अँटीबॉडी इतकी शहाणी आहे की काय झालं मग, मग जिथे अँटीजन काहीच नाहीये तिथे अँटीबॉडी दोघी प्रेझेंट आहे, ए पण बी पण. समजलं? रक्तामध्ये कार्ल लँडस्टीनरने 2 घटक बघितले. कोणते बघितले? एक होतं अँटीजन, दुसरं होतं अँटीबॉडी. मग आता त्यांना काय वाटलं, आता याला नवीन नाव काय द्यायचं? पुढे जाऊन मुलांना याचा अभ्यास करणंच आहे. मुलं जे आहेत त्यांना ते आधीच टेन्शनमध्ये की पेपरची डेट कधी येते, त्याच्यानंतर आम्ही अभ्यास कधी करायचा, फॉर्म कधी फिल होतात, कधी एंड होतात आणि लगेच सांगतात पेपरची डेट आली, करा अभ्यास, है ना? आधीच मुलं एवढे टेन्शनमध्ये आहे आणि ह्याला दुसरं नाव देऊन अजून कशाला टेन्शनमध्ये टाकायचं. मग कार्ल लँडस्टीनर यांनी काय केलं, ब्लड ग्रुप. आता मी लिहिते पुन्हा, आपण एक काय करू, इकडे पेज घेऊ, ठीक आहे. मग आता मी इकडे लिहिते ब्लड ग्रुप. कार्ल लँडस्टीनरने काय केलं रे, ब्लड ग्रुपचा शोध लावला. काय केलं कार्ल लँडस्टीनरने, ब्लड ग्रुपचा शोध लावला. बरोबर. कधी लावला हा शोध? 1900 मध्ये लावला. मग आता बघा मी इथे लिहिते ब्लड ग्रुप. मग आता त्यांनी विचार केला की आता आपण नाव काय द्यायचं. हा झाला ब्लड ग्रुप, इथे झाली तुमची, समजा इथे झाला अँटीजन आणि इथे झाली तुमची अँटीबॉडी. काय झाली? अँटीबॉडी झाली. बरोबर. मग आता तुम्हाला हे परफेक्ट डोक्यात बसलं असेल ना. बघा ही गोष्ट तर परफेक्ट डोक्यात बसली असेल की 2 घटक असतात रक्तामध्ये, एक असतो अँटीजन, एक असते अँटीबॉडी. मग आता अँटीजन काय होता, इथे ए होता, अँटीबॉडी बी होती. बरोबर. मग त्यांनी काय विचार केला की यांना दुसरं काही नाव देण्यापेक्षा आपण ब्लड ग्रुप काय ठरवू, जो अँटीजन असेल तोच ब्लड ग्रुप असेल. म्हणजे काय झाला, ब्लड ग्रुप ए झाला. ठीक आहे. अँटीजन इथे बी होता, अँटीबॉडी ए होती. मग याला दुसरं नाव देण्यापेक्षा जे अँटीजन आहे ना तेच ब्लड ग्रुपला नाव द्यायचं, बी. ठीक आहे. जिथे अँटीजन दोघं होते ए बी, पण अँटीबॉडी काहीच नव्हती, पण अँटीजन होते, म्हणून त्यांनी नाव दिलं ब्लड ग्रुप ए बी. बरोबर. आणि जिथे काहीच नव्हतं, नंतर विचार केला अँटीजननी मी काहीच नाही येणार. ठीक आहे. मग तिथे आता कार्ल लँडस्टीनर विचारात पडले, आता तर इथे काहीच अँटीजन नाहीये, मग आता मी इथे काय नाव देऊ. म्हणून तिथे नाव त्यांनी दिलं ओ. काय नाव दिलं? ओ. हे काय झाले तुमचे रक्तगटाचे 4 प्रकार. काय झाले? ए रक्तगट, बी रक्तगट, ए बी रक्तगट, ओ रक्तगट. हे काय झाले तुमचे रक्तगटाचे प्रकार. मग अँटीबॉडी काय आहे इथे? ए बी. काय अँटीबॉडी आली इथे? ए बी अँटीबॉडी आली. समजलं? ब्लड ग्रुप, अँटीजन, अँटीबॉडी. कार्ल लँडस्टीनर यांनी ए बी ओ रक्तगटाचा शोध लावला. कोणी? कार्ल लँडस्टीनरनी कोणता शोध लावला मग? ए बी ओ ह्या रक्तगटाचा शोध लावला. बरोबर ना. माहिती ना, याच्यावर प्रश्न विचारले जातात पेपरला, म्हणूनच आपण घेत आहोत. आणि आता तुम्हाला एकदम व्यवस्थित समजलं असेल अँटीजन काय असतं आणि अँटीबॉडी काय असतं. आता तुम्हाला जर परत सांगितलं की मला सांगा बरं की अँटीजन काय आहे आणि ब्लड ग्रुप काय, तर तुम्ही म्हणाल मॅडम दोघं सेम तर आहे. ठीक आहे. अँटीबॉडी, जो अँटीजन आहे ना त्याच्या विरुद्धात अँटीबॉडी असते, कारण त्यांची काय आहे, दुश्मनी आहे. लक्षात आलं? त्यांची काय दुश्मनी आहे. अँटीबॉडीने जर बघितलं की मी माझ्यासारखं दुसरं अँटीजन आहे, ती लगेच त्याला किल करून टाकणार आणि ह्याच्यामध्ये मनुष्याची डेथ सुद्धा होते. बरोबर. मग आता कोणता व्यक्ती कोणाला रक्त देऊ शकतो? आता जेव्हा आपल्याला इमर्जन्सी रक्ताची गरज पडते तेव्हा आपण काय बोलतो की पर्टिक्युलरच रक्त चालेल. असं नाहीये की कोणाचं पण रक्त घेऊन आले आणि ते दुसऱ्याला चढवलं आणि तो चांगला राहील, नाही होत असं. पर्टिक्युलर व्यक्तीला त्याच्याच पर्टिक्युलर व्यक्तीचं रक्त लागतं, तेच रक्त लागतं, दुसरं लागत नाही. चला बाबा ते नाहीये तर तुम्ही ओ वाला घेऊन या, तर ओ वाला चालेल. मग ओ का बरं चालेल? ठीक आहे. मग रक्तगटामध्ये ओ का चालणार आहे? जर ते जर नाही भेटलं तर तुम्ही ओ घेऊन या. मग ओ रक्तगट का चालतं हे बघायचंय. तर बघा,
आता समजा अँटीजन आहे ए, आता समजा अँटीजन आहे ए, अँटीबॉडी आहे बी. आता ह्या ए ला काय पाहिजे, मग ब्लड ग्रुप काय झाला याचा, ए पाहिजे. आणि आता ह्याला काय करायचंय, रक्त द्यायचं आहे. रक्त कोणाला देऊ शकतात. ओके, मग आता काय झालं, आता ह्या ए ला लागते रक्ताची खूप गरज. ठीक आहे, ए ला रक्ताची खूप गरज आहे. मग ह्या ए ने काय सांगितलं बी ला, इथे अँटीजन बी आहे, अँटीबॉडी ए, की तू काय कर, मला रक्त दे. ठीक आहे, आता मला रक्ताची गरज आहे, तू मला रक्त दे. पण ही जी अँटीबॉडी आहे ना, ही अँटीबॉडीला नाही मारत. अँटीबॉडी ही अँटीजनलाच मारत असते. तिला जर तिच्यासारखा जर अँटीजन दिसला तर ती डायरेक्ट त्याला किल करते. मग आता काय होईल, ह्या एचा ऐकून बी ने काय केलं की चल बाबा मी तुला आता काय करते, रक्त देते. ठीक आहे, म्हणजे इथे अँटीजन कोण येतो आहे, बी येतो आहे आणि ए आहे. ठीक आहे, ए ला कोण येतोय, त्याच्यासोबत बी येतोय. मग ह्या बी ने ह्या बी ला काय केलं, बघितलं आणि काय झालं, मग काय झालं, ह्या अँटीबॉडी बी ने ह्या अँटीजनला काय केलं, किल करून टाकलं. काय करून टाकलं, किल केलं. बरोबर, म्हणजे मग तेव्हा काय होणार, हा जो ए ब्लड ग्रुप वाला व्यक्ती आहे त्याची काय होणार, डेथ होणार. का बरं होणार, कारण आपल्या शरीरामध्ये आणि ब्लड ग्रुप मध्ये काय होणार, युद्ध आहे ना. ते काय करणार, अँटीबॉडी अँटीजनला मारायचा प्रयत्न करणार आणि ह्या सगळ्यामध्ये डेथची केसेस पण होतात, डेथ होते. बरोबर, लक्षात आलेलं आहे. मग आता काय झालं, पुन्हा बघा, आता ए आहे, आता मग त्यांनी काय सांगितलं की बी तर मला चालणारच नाही. मग आता काय करायचं, ए बी कडनं घेऊ का मी रक्त, ए काय बोलला, ए बी कडनं रक्त घेऊ का मी. मग काय झालं, त्यांनी ए बी ला सांगितलं. मग ए बी बोलला की ठीक आहे मी तुला रक्त देतो. ठीक आहे, ए बी ने कोणाला रक्त द्यायला चालू केलं, ए ला. पुन्हा बी ने कोणाला बघितलं, बी ला. ह्या बी ने कोणाला बघितलं, पुन्हा बी ला बघितलं. म्हणजे काय केलं, पुन्हा काय झालं, पुन्हा या अँटीबॉडीने अँटीजन मधल्या बी ला किल केलं. आणि याच्यानंतर सुद्धा काय होणार, त्या मनुष्याची काय होणार, डेथ होणार. कारण ज्याच्यामध्ये जी अँटीबॉडी प्रेझेंट आहे तीच अँटीजन एक्सेप्ट करत नाही. सेम टू सेम अँटीजन तिला लागत नाही, त्याला डिफरन्स विरुद्ध अँटीजन लागतो, तेव्हाच अँटीबॉडी त्याला एक्सेप्ट करते. मग आता तिने ए ला सांगितलं तू आरामात ये, तुझं काही प्रॉब्लेम नाही, पण बी काय पाहिजे, नको. ठीक आहे, मग बी अँटीजन नकोय. ए ला काय सांगितलं की तू येऊ शकतो आरामशीर. ठीक आहे, कारण तो तिच्यासारखा आहे का नाही, तो अपोजिट आहे. बरोबर, मग आता याने काय केलं, ह्याच्याच सारखा एक होता एक दुसरा. मग मग ए वाल्याला कोणाचं रक्त चाललं, कारण अँटीजन ए आहे त्याच्यामुळे ए ला एचं रक्त चाललं आणि अँटीबॉडीला काही त्रास नाही झाला. ठीक आहे बाबा, ये तू. मग दुसरं रक्त कोणाचं चाललं, म्हणजे याला, म्हणजे बघा ए ब्लड ग्रुपला. ठीक आहे, हा काय आहे, ए ब्लड ग्रुप आहे. तर ए ब्लड ग्रुपला कोणाचं रक्त चाललं, स्वतः त्याचं म्हणजे ए चं रक्त चाललं. त्याच्यानंतर आला ओ ब्लड ग्रुप. ठीक आहे, मग ओ ब्लड ग्रुप मध्ये तर एक पण अँटीजन नव्हतं, ना ए होता ना बी होता. बघितलं होतं ना आपण, अँटीजन होतं का सांगा मला. बघा, ओ मध्ये आहे का अँटीजन, ना ए आहे ना बी आहे. त्याच्यात फक्त कोण आहे, ए बी कोण आहे त्याच्यामध्ये, अँटीबॉडी आहे. ठीक आहे, बी काय आहे, फक्त अँटीबॉडी म्हणजे प्रतिद्रव्य आहे. मग आता ती कोणाला किल नाही करत, ही जी अँटीबॉडी आहे ती अँटीबॉडीला किल नाही करत, ती फक्त अँटीजनला किल करते. मग ओ मध्ये तर अँटीजनच नाहीये, पण ओ मध्ये अँटीबॉडी कोण आहे, ए पण आहे आणि बी पण आहे, पण ती अँटीबॉडीलाच अँटीबॉडी किल करत नाही, अँटीजनलाच करते. म्हणून ओ चं रक्त सुद्धा ए ला चालेल. मग लक्षात आलं तुम्हाला की ए ब्लड ग्रुपला, ठीक आहे, ए ब्लड ग्रुपला कोणाचं रक्त लागलं, कोणाचं रक्त चाललं, ए ला ए चं आणि ओ ब्लड ग्रुपचं रक्त चाललं. लक्षात आलं आहे. आय होप की तुम्हाला व्यवस्थित समजलं असणार आहे की आपण काय शिकलो आज. आपण एकदम बेसिक सोपा साधा चॅप्टर म्हणजे टॉपिक बघितला आहे, जो आहे तुमच्या रक्तगटाशी संबंधित. अँटीजन, अँटीबॉडी, कोणाचं रक्त कोणाला चालतं. ठीक आहे, हे झालं आपलं ए चं. ठीक आहे, हे काय झालं, ब्लड ग्रुप ए बद्दल झालं. त्याच पद्धतीने ब्लड ग्रुप बी चं पण आहे. ठीक आहे, ब्लड ग्रुप आता आपण बघणार आहोत, कोण, ब्लड ग्रुप बी. मग ब्लड ग्रुप बी ला कोणाचं रक्त चालतं,
आता बी ब्लड ग्रुप आहे म्हणजे हिच्यामध्ये ब्लड ग्रुप बी, अँटीजन कोणता असेल? अँटीजन कोणता असेल ब्लड ग्रुप बी चा? बी अँटीजन असेल. अँटीबॉडी कोणती असणार आहे? अँटीबॉडी कोणती असेल? ए असेल. मग आता काय झालं, बी वाल्याने ए ला जर सांगितलं की तू मला रक्त दे, तर इथे अँटीबॉडी ए आहे, मग ती काय करेल, ह्या ए ला किल करेल. म्हणजे ए चं रक्त चालेल का? नाही चालणार. तसंच सेम टू सेम आपण घेतलं ए बी, तर बी ला तो काय सांगेल, तू आरामशीर रक्त दे, पण ए ला मी देऊ देणार नाही. ए ने जर ए ला बघितलं तर पुन्हा काय करेल, त्याला किल करेल. म्हणजे बी ला सुद्धा रक्त कोण देऊ शकतं? त्याच्यासारखाच सेम टू सेम बी ब्लड ग्रुप देऊ शकतो. बरोबर, म्हणजे बी ला कोण देऊ शकतो मग रक्तगट? बी देऊ शकतो. आणि ओ ज्याच्यामध्ये अँटीजन प्रेझेंट नाही, ओ मध्ये अँटीजन नाही का, तर अँटीजन प्रेझेंट नाहीये. जसं आपण ए ब्लड ग्रुप बद्दल बघितलं तसंच इथे दिलेलं आहे. अँटीजन बी आहे आणि अँटीबॉडी ए आहे. ए अँटीबॉडीला ए अँटीबॉडी चालत नाही म्हणून त्यांनी ए चं रक्त घेतलं नाही. ए अँटीजनला ए बी पण चालत नाही कारण त्याच्यामध्ये ए आहे. बी चालेल पण ए चालणार नाही. मग तो हे नाही बघत की बी सोबत कोण येतोय, काही घेणं देणं नाही, पण ए येतोय मग मी किल करेल. बरोबर, यांची काय आहे, दुश्मनी आहे. कारण आणि ओ मध्ये अँटीजनच नाहीये. आणि मी तुम्हाला मागे पण सांगितलं ओ मध्ये अँटीबॉडी ए बी आहे, पण अँटीबॉडी अँटीबॉडीला किल करत नाही. अँटीबॉडी अँटीबॉडीला किल करत नाही म्हणून ओ याला चालेल. म्हणजे मला सांगा मग बी ब्लड ग्रुपला कोणाचं ब्लड ग्रुप चाललं? कोण देऊ शकतं बी वाल्यांना रक्त? बी स्वतः देऊ शकतो आणि ओ देऊ शकतो फक्त. लक्षात आलेलं आहे? लक्षात आलं आहे? त्याच पद्धतीने ए बी चं आहे. ए बी मध्ये काय आहे आता? ए बी ब्लड ग्रुपचं काय आहे? त्याच्यामध्ये अँटीजन ए आणि बी प्रेझेंट आहे, तर त्याला स्वतःच ब्लड ग्रुप ए बी आणि ओ चालतं. बरोबर, ठीक आहे. आणि ओ रक्तगटाला फक्त आणि फक्त ओ रक्तगटाचं रक्त चालतं. ठीक आहे, ओ रक्तगटाला फक्त आणि फक्त ओच रक्तगट देऊ शकतो. ओ ला ओच चालणार आहे. तर आता आपण काय शिकलो इथे की ब्लड ग्रुप किती प्रकारचे आहे. ब्लड ग्रुप मध्ये कार्ल लँस्टीनर यांनी कोणते घटक बघितले? 2 घटक बघितले, अँटीजन अँड अँटीबॉडी. त्याच्यामध्ये अँटीजन कोण असल्यानंतर अँटीबॉडी कोण असतं? अँटीजन आणि अँटीबॉडी एकमेकांचे शत्रू असतात, लक्षात ठेवायचं आहे. आणि कोणाचं ब्लड ग्रुप कोणाला चालतं हे पण आपण इथे टॉपिक क्लिअर केलेला आहे. तर ह्याच्यानंतर आता मी तुम्हाला शिकवणार आहे पुढच्या भागामध्ये की पॉझिटिव्ह रक्तगट काय आहे आणि निगेटिव्ह रक्तगट काय आहे. मग पॉझिटिव्ह कोणाला काय चालतं आणि निगेटिव्हला कसं चालतं. ठीक आहे, किंवा जर पॉझिटिव्ह असेल तर तो निगेटिव्हला जाईल तर काय होईल शरीरामध्ये. ठीक आहे, मग ह्या जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फॅक्टर आहे याला बोललं जातं RH फॅक्टर. सो RH फॅक्टरवर आपण पुन्हा उद्या लेक्चर घेऊनच येणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत आय होप तुम्हाला खूप छान पद्धतीने ही कन्सेप्ट समजली असणार आहे. तुम्ही नोट डाऊन सुद्धा केलेलं असणार आहे. आणि काय करणार आहात, तुम्ही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ऑफलाईन कमेंट सुद्धा करणार आहात. ठीक आहे, प्रश्न विचारण्यासाठी. या व्हिडिओला सगळ्यांनी लास्ट पर्यंत बघितलेलंच असणार आहे. तर प्रत्येकाने सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करायचं आहे. सेशनला लाईक पाहिजेत, मला जेवढे व्ह्यूज आहे तेवढे सेशनला लाईक करायचं आहे. पुन्हा भेटूया दुसऱ्या टॉपिक सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.